आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरटे यांच्या प्रयत्नाने देवरी तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भागातील 5 छोट्या नाल्यांवर पुलाचं बांधकाम करण्यात येणार असून आमदार कोरटे यांच्या हस्ते या पुलांचं भूमिपूजन करण्यात आलं। देवरी तालुका मुख्यालयापासून जवळपास 40 किलोमीटर दूर असलेल्या ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यावर असलेल्या नाल्यांवरील पूल हे दरवर्षी पावसाळ्यात बुडून जात असल्याने या भागातील लोकांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटून जायचा। याची तक्रार येथील नागरिकांनी याआधी देखील या भागाचे आमदार यांच्याकडे केली होती, मात्र त्यांच्या कार्यकाळात या पुलाचं बांधकाम होऊ शकलं नाही। मात्र सहस्राम कोरटे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येताच त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार येताच हे 5 पूल मंजूर करून घेतलेत। मात्र महायुतीचे सरकार येताच त्यांनी या 5 पुलांच्या बांधकामावर स्थगिती आणली होती। मात्र आमदार कोरटे यांनी न्यायालयात धाव घेत या कामावरती स्थगिती काढून घेत पुन्हा या पुलांच्या बांधकामाला मंजुरी करून घेत आमदार सहस्राम कोरटे यांच्या हस्ते या 5 पुलांचं भूमिपूजन करण्यात आले। तर ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्यावरील पुलांना आमदार कोरटे यांच्या प्रयत्नाने नवीन पुलांच्या बांधकामाला सुरुवात होत असल्याने पावसाळ्यात तालुका मुख्यालयाशी संपर्क तोडणारा ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पूल तयार होत असल्याने जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे यांनी आमदार महोदयांचे आभार मानले। तर नेहमीच आपल्या कार्यशैलीतून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात चर्चेत राहणारे आमदार सहस्राम कोरटे पुन्हा एकदा आपल्या विकास कामातून मतदारसंघात चर्चेत आले। 2 महिन्यात या पुलांचं बांधकाम पूर्ण होऊन नागरिकांकरिता हा पूल सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आमदार सहस्राम कोरटे यांनी नागरिकांना दिली। जिल्हा परिषद सदस्य उषाताई शहारेजी, प्रामुख्याने मंचावर उपस्थित चिचगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सांगाल आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत, काय सांगाल कधी सर्वप्रथम आमदार साहेबांचे अभिनंदन आम्ही करतो की खूप आवश्यक ह्या पुलांची होती। थोडासाही पाऊस आला तर ह्या गावावरून त्या गावामध्ये जाताना खूप अडचणी येत होत्या। आरोग्यामुळे याच्या खूप समस्या वाढत होत्या। मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या आणि आज जे 5 पुलाचे आम्ही भूमिपूजन केलेले आहोत आणि ह्या भूमिपूजनामुळे नक्कीच ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जेही आमचे रहिवासी आहेत, गावकरी आहेत, यांना ह्या पुलाचा खूप फायदा होणार आहे। तर काय सांगाल देवरी मतदारसंघांतर्गत ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये या ठिकाणी आज पुलांचे भूमिपूजन केलेले आहे, आपण काय सांगाल एकंदरीत त्या संदर्भात? अनेक दिवसापासून ह्या भागामध्ये जे छोटे छोटे नाले आहे, काही मोठे नाले आहे, त्या नाल्यावर पुलियाचा निर्माण झालं नव्हता। त्या ठिकाणी रपटे बनवण्यात आले होते। पावसाळ्यामध्ये थोडाही पाऊस आला की त्या ठिकाणी ते रपट्यावरून पाणी जायचं आणि लोकांचे आवागमन तिथून बंद होऊन जायचे। अनेक जवळजवळ 30 वर्षापासून ह्या भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी झाले, पण कोणीही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। मी आमदार बनताबरोबर अनेक लोकांची मागणी होती की आपण आमदार बनल्यावर हे पुलिया आपण तयार करून द्याल का। मी आमदार बनताबरोबर आमच्या महाविकास आघाडीची सरकार असताना मी हे 5 पुलिये ह्या 5 पुलियाला प्रस्तावित केलं। त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मंजूर करवण्याचं काम केलं। हे जी सध्या सरकार आहे, या सरकारनं स्थगिती आणण्याचं काम केलं, पण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती हटवून ह्या कामाला मंजुरी मिळाली। मंजुरी होऊन यांचं वर्क ऑर्डरसुद्धा झालेलं आहे आणि नक्कीचपणे आज 5 पुलिये म्हणजे जवळजवळ 7.5 कोटी रुपयाचे, प्रत्येक पुलिया हा 1,50,00,000 रुपयाचा प्रत्येक पुलिया आहे। असे 7.5 कोटी रुपयाच्या पुलियाच्या बांधकामासाठी 7.5 कोटी मंजूर करवलं आणि आज त्या 5 पुलियाचा भूमिपूजन झाला। खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये अनेक अडचणी आहे, त्या अडचणीसुद्धा पूर्ण करण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहे। पुनश्च चिचगड ते गणुटोला हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। लोकांना येण्या जाण्यासाठी खूप अडचण होत आहे। तो रस्तासुद्धा 8 कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे। त्याचंसुद्धा टेंडर झालेला आहे, आता वर्क ऑर्डरसाठी गेलेला आहे। नक्कीचपणे 1-2 दिवसात वर्क ऑर्डर झाल्यास आचारसंहितेच्या पूर्वी त्याचंसुद्धा भूमिपूजन मी करणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।